ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पाहूया आपण सेकंड पार्ट मध्ये. Various organs in the human body either become less efficient or completely functionless due to various reasons like aging, accidents, infections, disorders, etc. I already told you, तुम्हाला सर्व सांगितलं होतं आधीच मगाशी मी. So life of such person becomes difficult or even fatality may occur under such condition. However, if a person gets the necessary organ under such condition, its life can be saved. Its life can be saved. त्याला म्हणतात ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर मनुष्य शरीरामध्ये जसं काय होतं बघा, अवयव प्रत्यारोपण म्हणतात. अवयव प्रत्यारोपण मानवी शरीरामध्ये अवयव प्रत्यारोपण कसं बघा, तर मानवी शरीरामध्ये जे अवयव असतात ते काय होतं, तर वाढते वयोमान म्हणजे आपण जसं म्हातारे होत जातो तसं, एखादा अपघात, एखादा रोग, एखादा आजार इत्यादी कारणांमुळे काय होतं, एक तर ते निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कशी होत असते तर कमी होत असते. अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते आणि त्याच्या जीवास धोका सुद्धा निर्माण होतो. एखाद्या अवयवामुळे सुद्धा माणूस मरू शकतो. लक्षात घ्या, अनेक गोष्टी असतात. सो अशा वेळेस काय होतं की अशा परिस्थितीमध्ये तर जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन कसं होतं, सुसह्य होतं, त्याचे प्राण वाचू शकतात. ओके, त्याचे प्राण कसे होऊ शकतात, वाचू शकतात. वी कॅन सेव्ह हिज लाईफ, त्याचे प्राण वाचू शकतात. त्याला म्हणतो आपण अवयव प्रत्यारोपणची पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. नाव अवेलेबिलिटी ऑफ डोनर. आता बघा, अवयव तुम्हाला पाहिजे पण त्यामुळे कोणतरी डोनर पाहिजे. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती पाहिजे जो डोनर आहे किंवा जो व्यक्ती दान करतो, दान डोनर किंवा तो व्यक्ती दान करतो त्याचं अवयव. सो अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. इच पर्सन हॅज अ पेअर ऑफ किडनीज. मला मागाशी सांगितलं होतं की आपल्याला 2 किडनी असतात. पेअर म्हणजे 2. As the process of excretion can occur with the help of single kidney, person can donate one another one. Okay, माणूस एका किडनीने सुद्धा तुमचं जे एक्सक्रिशन प्रोसेस असते, ज्याला उत्सर्जन म्हणतो, ते होऊ शकते. त्यामुळे माणूस एखादी किडनी आपण डोनेट करू शकतो. सिमिलरली स्किन फ्रॉम सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी कॅन ऑल्सो बी डोनेटेड. तर आपल्या शरीरातील जी काही स्किन आहे, त्वचा आहे, ती सुद्धा वेगळ्या भागातून आपण डोनेट करू शकतो. Various factors like blood group, disease, disorder, age, etc. of the donor and recipient need to be paid attention during transplantation. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणकोणत्या ब्लड ग्रुप तुम्हाला मागे सांगितलं होतं, डिसीज. आता डोनरला एखादा आजार असेल तर त्याने असं अवयव दान केलं चालणार नाही. एखादा डिसऑर्डर पण चालणार नाही. रेसिपियंट जो आहे, जो व्यक्ती घेतो रेसिपियंट म्हणतो आपण, त्याला रेसिपियंट असे म्हणतो. डायग्राम सांगणार तुम्हाला मी, पुढे जाऊया सांगतो. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता, ज्याला आपण डोनर म्हणतो, त्याची उपलब्ध होणे गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते. दोन किडनी असतात आपल्याला. एका किडनीच्या मदतीने शरीरात उत्सर्जनाचे काम चालू शकत असल्याने दुसरी किडनी दान करता येते. तसेच शरीराच्या काही भागावरील त्वचा सुद्धा तुम्हाला दान करता येते. अवयव प्रत्यारोपणावेळी दाता व गरजवंत यांचा रक्तगट, रोग, व्याधी आणि वय हे सुद्धा महत्वाचं असतं. इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. Yes. However, organs cannot be donated during lifetime. लक्षात घ्या. Organs cannot be donated during lifetime. Organs like other organs, sorry. However, other organs cannot be donated during lifetime. Other organs म्हणजे तुमच्या किडनी and skin हे सोडून ना, किडनी आणि स्किन सोडून they cannot be donated during lifetime. जिवंत असं डोनेट करता येत नाही. Organs like liver, heart, eyes can be donated after death only. हे तुम्ही मेल्यानंतरच देऊ शकता किंवा डोनेट करू शकता. This has led to the emergence of concept like posthumous after death donation of body and organs. त्यामुळे काय होतं, तुमचं मेल्यानंतर पोस्टह्युमसचा काय अर्थ होतो, आफ्टर डेथ. पोस्टह्युमस म्हणजे काय, आफ्टर डेथ. हिअर स्टेम सेल थेरपी तुम्हाला दाखवलेली आहे. इट इज अ स्टेम सेल गाईज.
can replicate themselves. Stem cells can replicate themselves and can be transformed into various other types of cells. कुठे आपण मूलपेशी आहेत, त्या मूलपेशी स्वतःच्या प्रतिकृती बनवू शकतात किंवा इतर पेशीच्या इतर प्रकारामध्ये रूपांतरित होऊ शकतात. तर इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाहीत. कोणकोणते तुमचं किडनी दान करता येत नाही. किडनीला म्हणतात मूत्रपिंड. किडनीला काय म्हणतो आपण? मूत्रपिंड. लक्षात घ्या. त्याचबरोबर त्वचा हे जिवंत असताना दान करता येतं, परंतु बाकी अवयव तुम्हाला जिवंतपणी दान करता येत नाहीत. यकृत झालं किंवा नेत्र झालं, हृदय झालं, यांसारखे अवयवांचे दान मरणोत्तरच करता येते. यातून मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आलेल्या आहेत. महिल्यानंतर अनेक लोक आपलं शरीर सुद्धा दान करतात. शरीर कोणाला दान करायचं असतं? तर जे काही डॉक्टर होणारे असतात, जे मेडिकल स्टुडंट्स असतात, जे भावी डॉक्टर असतात, त्यांच्या अभ्यासासाठी आपली पूर्ण बॉडी सुद्धा काही लोक द्यायला तयार असतात. येस, काय बघा पुढे? ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ह्युमन बॉडीज आर डिस्पोज ऑफ आफ्टर डेथ ॲज पर ट्रेडिशनल कन्सेप्ट. आपण बोलल्यानंतर काय होतं की आपलं जर काही परंपरा आहे, आपले जे ट्रेडिशन आहे, त्यानुसार आपल्या शरीराची विल्हेवाट लावली जाते. आपण हिंदू आहोत, त्यामुळे आपल्या शरीर हे जाळलं जातं. जाळल्यानंतर जी राख उरते, ती राख, ओके, ॲश, ती जी राख आहे ती जवळच्या किंवा नदीमध्ये, नदीच्या पाण्यात किंवा तलावाच्या पाण्यामध्ये ती काय केली जाते? तर ती सोडली जाते. हाऊएव्हर, आणि समजा दुसऱ्या धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मात, मुसलमान धर्मामध्ये, तर त्या पद्धतीने त्यांच्या धर्मानुसार त्यांना गाडलं जातं, पुरलं जातं वगैरे. हाऊएव्हर, due to progress in science, it has been realized that many organs remain functional for certain period even after death occurs under specific condition. तर माणूस मेल्यानंतर सुद्धा किंवा त्याच्या शरीरातले काही अवयव हे फंक्शनल राहतात, त्यांचं कार्य चालू राहतं काही विशिष्ट काळासाठी. Concept like organ donation and body donation have emerged recently after realization that such organs can be used to save the life of other needful person. आता काय झालं की माणूस तर मेलेला आहे, पण त्याच्याशिवाय ते काही अवयव जर दुसऱ्यांना देता आले तर ज्या व्यक्तींना त्याची गरज आहे त्या व्यक्तींना ते अवयव दान करून आपण त्यांना वाचवू शकतो, त्यांना त्याची मदत होऊ शकते. A liberal view behind the concept of organ and body donation is that after death, our body should be useful to other needful persons so that their miserable life would become comfortable. Awareness about these concepts are increasing our country, and people are voluntarily donating their bodies. They are voluntarily donating their bodies. लक्षात घ्या, स्वतःहून लोक अवयव दान करत आहेत किंवा आपली शरीर सुद्धा दान करत आहेत. लाईफ ऑफ मेनी. आज बघा ना, एखादा आंधळा असेल, ब्लाइंड पर्सन आहे, ब्लाइंड पर्सन आहे, आणि त्याला जर डोळे मिळाले वयाच्या कुठल्याही वर्षी, तर त्याला किती आनंद होईल. आणि किती मेनी life of many people can be saved by organ and body donation. Blind can regain their vision. Blind can regain their vision. Life of many people can be rendered comfortable by donation of organs like liver, kidney, heart wall, skin, etc. Similarly, body can be made available for research in medical studies. पूर्ण शरीर सुद्धा तुम्ही देऊ शकता मेडिकल रिसर्च साठी. Many government and social organizations are working towards increasing the awareness about body donation. Body donation साठी तुम्ही प्रयत्न करू शकता. You can donate your body. अवयवदान आणि देहदान. अवयवदान आणि देहदान. मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे लक्षात आलं की काही जे विशिष्ट शरीरातील काही विशिष्ट परिस्थितीत मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात. लक्षात घ्या, काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात. जर अशा वेळेस आपण काय केलं बघा, अशा अवयवांचा दुसऱ्या गरजवंत मानवात जर उपयोग करता येतो असे लक्षात आल्याने देहदान, त्याचबरोबर अवयवदान या संकल्पना पुढे आलेल्या आहेत. आपल्या मृत्यू पश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्या व्यक्तीचे जीवन सुसह्य व्हावे, हा
तयाला जीवनदान मिळावे असा उदात्त हेतू, लिबरल म्हणजे काय, उदात्त हेतू अवयव आणि शरीरात दान या संकल्पनेमध्ये आहे. आता माणूस तर मेलाच आहे, पण त्याच्या शरीराचा काही भाग जर दुसऱ्या कोणाला उपयोग आणता आला तर नक्कीच चांगला आहे. नाही तर असंही ते शरीर पूर्ण तुमचं त्याची विल्हेवाट तर लागणारच आहे. बरोबर. त्यापेक्षा त्याचा उपयोग नक्की झाला तर चांगलीच गोष्ट आहे. याविषयी आपल्या देशात चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागलेले आहेत. अनेक लोक आहेत जे स्वतः जिवंत, आणि हे सगळं तुम्हाला जिवंतपणे करावं लागतं. तुम्हाला जर आय डोनेट करायचे असेल, तुम्हाला डोळे दान करायचे असेल, तर तुम्हाला तसं त्या प्रकारे जी तुमची आय बँक असते, नेत्र बँक म्हणतात त्याला, तिथे नेत्रपिढी किंवा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो फॉर्म भरू शकता, सांगू शकता. मग ते लोक तुमचं फॉलोअप घेत असतात. म्हणजे समजा उद्या मागे पुढे तुम्ही गेलेत की ते तुमच्या घरी येऊन तुमचे ते सर्व पुढची कार्यक्रम करतात. अवयवदान, देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. किती आनंद होत असेल त्या माणसाला ज्याने आयुष्यभर काही जग पाहिलंच नाही, आणि अशा वेळेस जर त्याने जग पाहिलं तर किती आनंद होतो. यकृत झालं, किडन्या झालं, हृदय झालं, हृदयाच्या झडपा, त्वचा, अशा अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन सुसह्य करता येते. तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते. कारण जर शरीर एकच उपलब्ध झालं तर जे मेडिकल सायन्सचे स्टुडंट्स असतात, जे विद्यार्थी असतात मेडिकल सायन्सचे, तर त्यांना खूप मदत होते त्या सर्व गोष्टी, त्यांना ऍक्च्युअल प्रॅक्टिस होते त्या ठिकाणी. एखादी बॉडी, तुम्ही सर्वांनी मुन्नाभाई पिक्चर पाहिला असेल, मुन्नाभाई MBBS वगैरे बरेच पिक्चर आहेत त्या आपल्या अशा प्रकारे. इव्हन साऊथचे पण बरेच पिक्चर आहेत. देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्य करत आहेत. ब्लड डोनेशन तर कॉमन झाले, तुम्हाला सर्वांना माहित असेल. तुम्ही नाही करू शकत, तुम्ही अजून 18 वर्ष पूर्ण नाही आहात. आता कोणकोणते अवयव आहेत ते आपण दान करू शकतो किंवा काय, बघा पुढे. ऑर्गन्स दॅट कॅन बी डोनेटेड. त्याच्या आधी बघा काय आहे तर, ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994 अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट्स इन 2009, 2011, 2014 सो दॅट ओव्हरऑल प्रोसेस वुड बी ट्रान्सपरंट अँड एनी पर्सन वुड नॉट बी चीटेड. बरोबर. त्याच्यामध्ये कायदे झालेले आहेत आपल्याकडे. कोणीही बघा, तर कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो. यू कॅन डोनेट युअर आईज, you can donate lungs, you can donate liver, you can donate heart, you can donate pancreas, you can donate kidney, you can donate your bones, then you can donate your skin also. हे सर्व तुम्ही दान करू शकता. These organs you can donate. Next तुम्हाला पाहायचं आहे, what is biotechnology, in which various field the biotechnology has been useful, and what the impact of biotechnology on agriculture and related fields. तर अवयव दान बघा, एक मिनिट थांबा. तर अवयवदान आणि प्रत्यारोपण यावर कायद्याचा अंकुश आहे. लक्षात घ्या, कायद्याचा अंकुश असा, कायदा असला पाहिजे प्रत्येक गोष्ट. त्यामुळे काय होतं, कोणाचीही फसवणूक होत नाही, कोणीही व्यक्ती फसवली जाऊ नये म्हणून ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994, त्यानंतर 2009, 2011, 2014 त्याच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत, सुधारणा आणि दुरुस्त्या केलेल्या आहेत. कोणकोणते ऑर्गन तुम्ही दान करू शकता. तुम्ही डोळे दान करू शकता, फुफ्फुस दान करू शकता, यकृत दान करू शकता, हृदय दान करू शकता, स्वादुपिंड पॅनक्रियास दान करू शकता, मूत्रपिंड ज्याला आपण किडनीमध्ये दान करू शकता, तुमची हाडे तुम्ही दान करू शकता, आणि त्वचा दान करू शकता. हाडे आणि त्वचा दान करता. पुढे तुम्हाला पाहायचं आहे की बायोटेक्नॉलॉजी, धड्याचं नावच आपल्याला बनलेलं आहे. तर धड्याचं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काही आपण पाहत आहोत. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात झालेला आहे, आणि जैवतंत्रज्ञानाचा शेती आणि इतर अनुषंगाने इतर घटकांवर काय परिणाम झालेला आहे, हे सर्व पाहायचं आपल्याला आहे. जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. लेट्स लर्न अबाउट बायोटेक्नॉलॉजी. काय बघा बायोटेक्नॉलॉजी. We have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. Various branches of science like cytology, biochemistry, molecular biology, and genetic engineering are
and used in biotechnology. There is considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to biotechnology. New experiments are being performed for improving the agricultural yield. In pharmacy, experiments for the production of antibodies, vitamins, hormones like insulin have been successful. High-class varieties of crops have been developed through the technique of tissue culture. Tissue culture तुम्ही पाहिलं पण आहे ऑलरेडी. येस. आता जे युजेस काय बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोइंग मेन एरियाज. कोणकोणते एरिया आपण पाहूया. जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय बघा, तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सज्जांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले आहे. जैवतंत्रज्ञान पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र, त्याचबरोबर जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. मुख्यत्वे करून शेती आणि औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली आहे. शेतीमधून वाढीव उत्पन्न यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन यांसारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झालेले आहेत. ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता जैवतंत्रज्ञानामध्ये कशा समावेश होतो आपल्याला पाहायचं आहे बघा. First, use of various abilities of microbes like yogurt production from milk and alcohol from molasses. Yogurt production आपण पाहिलं, given the production of alcohol किंवा त्याचा आपण थोडासा अभ्यासामध्ये केला होता लास्ट चॅप्टरला. Use of productivity of the cell, that is production of antibiotics and vaccines with the help of specific cells. Third, use of biomolecules like DNA and protein in human welfare. Fourth one, development of plants, animals, and products of desired quality by gene manipulation. Production of human growth hormone with the help of genetically modified bacteria. And fifth one, use of genetic and non-genetic technology involves use of either cell or tissue culture, production of hybrid seeds, etc. या सर्वांचा त्यामध्ये काय होतो समावेश होत असतो. येस, काय बघा त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या कुठल्या बाबी याच्यामध्ये असतात. पहिलं, सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, जसं दुधाचं दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे, त्याद्वारे पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून उदाहरणार्थ विविध विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती इत्यादी. डीएनए, प्रथिने यांसारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. जनुकीय बदल, जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणतात, घडून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे. उदाहरणार्थ जैवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके किंवा हार्मोन्स निर्माण करण्यास भाग पाडणे. गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये ज्याला नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी म्हणतात, त्यामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये ऊती संवर्धन, ज्याला टिश्यू कल्चर म्हणतात, त्याचबरोबर संकरित बियाण्यांची निर्मिती वगैरे वगैरे. आता काय आहे त्याचे फायदे? व्हॉट आर द बेनिफिट्स, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस और व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी? का बरं बायोटेक्नॉलॉजी आपल्याला महत्वाची आहे? लेट्स सी वन बाय वन. First of all, it has become possible to increase per hectare yield. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या. लेट्स सी, परत एकदा बघूया. It has become possible to increase the per hectare yield irrespective of the limitations of crop land area. जमीन किती छोटी असेल तरी त्याच्यामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल याचा उपयोग याच्यासाठी आपल्या बायोटेक्नॉलॉजी पाहिजे. Expenses on diesel control have minimized since development of resistance varieties. Due to development of fast fruit setting varieties, yield per annum has also been increased. Development of stress resistance varieties which can withstand various temperature, water stress, changing fertility of soil, etc. has become possible. हे झाले सर्व बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स.
परत सांगतो बघा. काय आहेत आपल्याला जैव तंत्रज्ञानाचे फायदे. पृथ्वीवरील शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे या ठिकाणी शक्य झालेले आहे. रोगप्रतिकारक वाण तयार केल्यामुळे रोग नियंत्रण होणारा खर्च कमी होत आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे तुम्हाला शक्य होत आहे. त्याचबरोबर बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरण्या वाहनांची निर्मिती या ठिकाणी शक्य झालेली आहे. सगळे जैव तंत्रज्ञानाचे काय तुम्हाला फायदे मिळत आहेत. So, development of biotechnology in India. Government of India has established the National Biotechnology Board in 1982. आपल्याकडे actually biotechnology डिपार्टमेंटच आहे वेगळं. This board was transformed into Department of Biotechnology, त्याला DBT म्हणतात, under the Ministry of Science and Technology in 1986. Various institutes in India are working under the control of Department of Biotechnology. It includes National Institute of Immunology, National Facility for Animal Tissues, Cell Culture, National Center for Cell Sciences, Cell Science NCCS, and the National Brain Research Center, Central Institute of Medicinal and Aromatic Plants. Aromatic म्हणजे सुगंधी, बरं का लक्षात घ्या. Aroma म्हणजे सुगंध. There are facilities of higher education and research in these institutes from where thousands of students have pursued PhD degrees and are contributing to the progress of country in the field of biotechnology. तर बऱ्याच या सर्व संस्थांमध्ये मुलं गेली, त्यांनी शिक्षण घेतलं, काही मुलांनी PhD वगैरे डॉक्टरेट डिग्री वगैरे घेतली आणि ते आपल्या देशासाठी, आपल्या या शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या सामान्य सर्वांसाठी काय करत आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तुम्हीच म्हणतात ना, जर देशाला सांभाळायचं असेल, देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुमच्यासाठी तुमच्यातूनच हे असे शास्त्रज्ञ, सजीव किंवा डॉक्टर्स वगैरे तयार होणार आहेत. तर भारतात जैवतंत्र विकास झाला तर 1982 साली भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली होती. 1980 मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. आज भारतातील विविध संस्था याच जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून कार्य करत आहेत. जैवतंत्रज्ञान विभागामध्ये तुम्हाला काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅसिलिटी फॉर अॅनिमल्स टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, त्यानंतर नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन आयुर्वेदिक प्लान या सर्वांचा समावेश आहे. या संस्थेमध्ये तुम्हाला उच्च शिक्षण मिळतं, संशोधनाची सोय असते, हजारो विद्यार्थी या ठिकाणी पदवीचं शिक्षण घेतात आणि संशोधनाद्वारे जैवतंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहेत. तर याचे जैवतंत्राचे कोणते व्यावहारिक उपयोग आपल्याला पाहायचे आहेत बायोटेक्नॉलॉजीचे. प्रत्येकाचे कमर्शियल युजेस आपण पाहतो, कमर्शियल ऍप्लिकेशन पाहत आहोत आपण.